हे बघा वरी तुम्हाला 180 दिसते पाय, पण इथं फक्त पाय/2 वर दिसते. कळालं ना? ते पण सांगायचंय. म्हणजे वर चालला किंवा खाली चालला असेल, जे काही असेल तो किती सेंटीमीटरनं खाली जाईल त्याला म्हणायचं रिझल्टंट अँप्लिट्यूड. जसं की मी एका जणाने मला इकडे 10 न्यूटन फोर्स लावला, एकाने 10 लावला. मी इकडे जाणार नाही, इकडे नाही जाईल मधातून असंच आहे. बरोबर आहे ना? म्हणजे किती अँगलने चाललो आणि किती दूर चाललो त्याचा अँप्लिट्यूड मॅक्झिमम किती आहे हे पण आपल्याला या प्रश्नाद्वारे समजून सांगायचं. काही लोकांना जर असं येत नसेल तर याच्या काही मी ट्रिक्स सांगणार आहे. पहिल्यांदा समजून घ्या. एक मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स आहे. कळालं? नेटके जर व्यवस्थित जर तुम्ही तुमचे सगळे व्हिडिओ आणि टेक्स्टबुक घेऊन जर माझ्यासोबत बसले, मी तुम्हाला 100% गॅरंटी देऊ शकतो की तुमचं फिजिक्स नक्की पक्की होणार. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर. या चॅनलवर सगळे काही मराठीत शिकवलं चाललं आहे. नेटके जर व्यवस्थित जर तुम्ही तुमचे सगळे व्हिडिओ आणि टेक्स्टबुक घेऊन जर माझ्यासोबत बसले, मी तुम्हाला 100% गॅरंटी देऊ शकतो की तुमचं फिजिक्स नक्की पक्की होणार. फक्त करायचं काय नाही, या चॅनलला फॉलो करायचं आहे आणि आपल्या मित्रांपर्यंत या शेअर करायचं. फक्त माझ्यासोबत एवढा वादा करायचा. तर चला, पहिलाच प्रश्न आहे आज ग्राफिकली रिप्रेझेंटेशन ऑफ SHM. च्या आधीचे व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला हे समजण्यासाठी खूप काही मदत होऊ शकते. बघा काय दिलेलं आहे. पार्टिकल एक एक्झिक्यूट करतो SHM, म्हणजे पार्टिकल असा SHM करतो, असा याला SHM म्हणू शकतो आपण. स्टार्टिंग कुठून करतोय? मीन पोझिशन टुवर्ड द पॉझिटिव्ह. म्हणजे याचा अर्थ प्रश्नाचा असा आहे की आपल्याकडे हे लिनियर SHM आहे, मीन पोझिशन आहे, ही पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आहे, ही निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आहे. ठीक आहे. पार्टिकल काय करतोय? लिनियर SHM. लिनियर SHM कळत असेल तुम्हाला, लिनियर SHM कशाला म्हणतात. आणि त्यांचं म्हणणं असं आहे मीन पोझिशन पासून टुवर्ड द पॉझिटिव्ह, म्हणजे इकडे पार्टिकल जात आहे, पॉझिटिव्ह डायरेक्शनकडे माझा पार्टिकल जात आहे, हे त्याचं मत आहे. बरं, मग प्रश्न कसा आला एक्झाममध्ये? महत्वाचा प्रश्न हा आहे. प्रश्न असा आला होता, represented graphically displacement velocity and acceleration again the time of particle performing linear SHM when start from mean position. इथून चालू होतोय. आता याचा अर्थ काय? जेव्हा स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन असा जर प्रश्न आला, आता याच्यावर 2 प्रश्न आहेत, दोघांपैकी एक क्वेश्चन येऊ शकतो एक्झाम मध्ये. तर या ठिकाणी तुम्हाला सर्वात आधी लिहायचंय की फाय स्टार्ट म्हणल्यामुळे फाय इज इक्वल टू 0. याचं कारण काय बरं? स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन म्हणजे इनिशियल फेज तुमचा 0 आहे. इनिशियल फेज 0 आहे. चला लिहू आता आपण. काय माझ्याकडे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन सांगता येईल? ए साइन. आपण शिकलो ना आता, हे कितीदा इक्वेशन शिकलो? 2दा. एकदा डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM वरून आपण हे इक्वेशन्स काढलेलं होतं, बरोबर आहे, टाइमच्या फंक्शनमध्ये. आणि नंतर ऑन एनी वन डायमीटर याच्यावर पण काढलं होतं. म्हणजे हे इक्वेशन आपल्याकडे ω_t + फाय असं लिहिता येईल. पण फाय 0 आहे, तर x इज इक्वल टू A sin ω_t. ठीक आहे, समजत कदाचित हे कळाला असेल. x इज इक्वल टू A sin ω_t. ठीक आहे, हे इक्वेशन आहे. कशासाठी? स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन. म्हणजे जर स्टार्ट इथून झाला असेल पार्टिकल, तर डिस्प्लेसमेंट माझ्याकडे मी याच्या आधी पण ना सांगितलं होतं A sin ω_t आहे. स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन हे झालं. आता तुमच्याकडे सर्वात आधी डिस्प्लेसमेंट. बरं, आता पुस्तकात काय केलं तेही सांगतो, माझ्या मनाने कसं लिहिलं पाहिजे तेही सांगतो. का बरं सेपरेट केलं तर थोडंसं आणखीन समजायला सोपं जाऊ शकते. हे तुमची मर्जी आहे. चला मग याच्यासाठी काय करू आपण? ω_t म्हणजे तुमचा कितीचा अँगल असला पाहिजे आणि मला डिस्प्लेसमेंट काढायचं. पुस्तकात फार तामझाम केलेलं आहे, तुम्हाला तसं करायचं तर माझं काहीही मत नाही, तेही मी तुम्हाला सांगून देतो. बघा, पहिला अँगल आहे 0 है ना, नंतर असतं 90 π/2, नंतर पाय म्हणजे 180, नंतर 3 π/2. ठीक आहे, आणि नंतर 2π. ठीक आहे, असं कळालं. 0 π/2 90, पाय मतलब 180,
3π/2 म्हणजे 270 आणि 360. आता 5π/2 पण घेऊ शकता, काही विषय नाही. बरं चला, आता या इक्वेशनमध्ये जर 0 व्हॅल्यू ठेवा बरं. बघा इथं रफली करून देतो मी, मिटवणार आहे नंतर. ए साइन ओमेगा टीची व्हॅल्यू 0. साइन 0 काय असते? 0 है ना, म्हणजे इथं 0 आलं. म्हणजे इथं तुमची इक्वेशन इथे 0 आलं. काय टेन्शन आहे? समजलं. नंबर 2 π/2 ठेवा. आता बघा x = a साइन π/2. तर ए हा साइन 91 असतो, 1 मल्टिप्लाय केला तर ए इक्वेशन म्हणजे ए भेटल. समजतं बाबा. नंतर जर समजा तुम्ही सर इथे जर पाय ठेवलं तर पुन्हा 0, साइन 180 0 असते बघा. 3π/2 जर ठेवलं तर साइन 3π/2 ही व्हॅल्यू कोणाची आहे वाटलंच इथं मी लिहू का, म्हणजे तुम्हाला कळेल. बघा साइन 0 व्हॅल्यू 0 असते, साइन π/2 म्हणजे 91 असतं, साइन 180 म्हणजे पाय जे आहे ते 0 आहे, साइन 3π/2 आहे याची व्हॅल्यू -1 असते, आणि साइन 2π जे आहे ते 0 आहे. कळतं हे? ह्या व्हॅल्यूज लिहिल्या मी इथे. आता बघा 3π/2 -1 मल्टिप्लाय ए मायनस ए आहे. कळतं बाबा. 2π साइन 2π 0 मल्टिप्लाय ए 0 येईल. हे तुम्हाला इथला टेबल भेटला आहे. आता इथं करू शकता 0 है ना, t/4 2t/4 म्हणजे t/2 असं करू शकता. टीच्या फॉर्ममध्ये म्हणजे पिरियडच्या फॉर्ममध्ये सुद्धा लिहू शकता. ते मी दाखवणार आहे तुम्हाला. ठीक आहे. आता याचा काढायचा ग्राफ आपल्याला. आता ही मिटून टाकतोय मी. याचा ग्राफ कसा काढावा महत्त्वाचा प्रश्न. हे तुम्हाला साइनच्या व्हॅल्यू जर पाठ नसतील तर एकदा मागे जाऊन स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. तुमच्यासाठी खूप फायद्यात होऊ शकता तो स्क्रीनशॉट. आता मला इथे काढायचा ग्राफ. ग्राफ काढत असताना हा डिस्प्लेसमेंटचा ग्राफ आहे. लक्षात येतं? हे 0 आहे. ओके. इथे प्लस ए आहे आणि इकडे मायनस ए आहे ॲम्प्लिट्यूड. ठीक आहे. आता बघा सर्वात आधी 0 कडून ए कडे जा. आता ए कोणतं? हे +1 काही नाही म्हणजे इथं प्लस असतं. आता प्लस एची लाईन ही आहे आणि मायनस एची लाईन ही आहे. मायनस ए जर काढायचं असेल ही लाईन आहे आणि ही 0ची लाईन आहे. कळालं का? 0 कडून ए कडे जा. गेलो आपण. ए कडून 0 कडे या. ह्या 0 कडे या. ए कडून 0 कडे या. 0 कडून मायनस ए कडे या. मायनस ए कडे या. मायनस ए कडून 0 कडे जा. कळालं का ग्राफ कसा काढायचा आहे? हा ओमेगा टी अँगल दाखवतो. म्हणजे तुमचा या ठिकाणी π/2 बघा 0ला 0 π/2 ला ए भेटला बघा. π/2 ला प्लस ए भेटला. 0 बघा इथं पायला भेटला. ही 0ची लाईन आहे. मायनस ए कुठे भेटला? 3π/2 ला भेटला बघा दिसते. पुन्हा 0 कधी भेटला? 2π ला भेटला. हा डिस्प्लेसमेंटचा ग्राफ आहे मित्रांनो. हा म्हणजे ग्राफिकली रिप्रेझेंटेशन हे सेपरेट काढलं. प्रत्येकाचं वेगळं काढतो बघा. डिस्प्लेसमेंट काढलं, त्याचा टेबल काढला, फेस म्हणता येईल त्याला, त्याचा ग्राफ काढला. ह्या डिस्प्लेसमेंटच्या बाबतीत आहे. मला समोर पण जायचं आहे. आता बघा मी वेलॉसिटी घेतो 2 नंबरला. पहिला डिस्प्लेसमेंट, आता वेलॉसिटी घेतो. वेलॉसिटी काय भेटेल सर? वेलॉसिटी म्हणजे काय असतं तर dx/dt असतं. आता एक्सची व्हॅल्यू आत्ता माहिती झाली आपल्याला. काय होती बरं एक्सची व्हॅल्यू? d/dt. एक्सची व्हॅल्यू आहे ए साइन ओमेगा टी. समजतं का? ए साइन ओमेगा टी. ओके. चला काय होईल बरं आता? चला बघू आपण. v = a. तुम्हाला साइनचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे का? का असतो? कॉस असतो. म्हणजे ए है ना, कॉस ओमेगा टी. करेक्ट आहे. हे ए काय? कॉन्स्टंट आहे, ॲम्प्लिट्यूड आहे. साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस विथ रिस्पेक्ट टू काय? टाइम. टाइम सोबत कोण आहे? ओमेगा. म्हणून इथं ओमेगा मल्टिप्लाय घ्यायचं. मला वाटते वेलॉसिटी कळाली असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा त्यांचा ग्राफ ओमेगा टी घ्या. ओके सर. वेलॉसिटी घ्या. चालेल सर. आता आपल्याला यांची मस्तपैकी एक व्हॅल्यूज लिहू आणि त्यांच्या किमती इथं लिहून टाकू आपण. ठीक आहे. बघा पहिली व्हॅल्यू आहे 0, दुसरी व्हॅल्यू आहे π/2, तिसरी व्हॅल्यू आहे 3π/2 नाही पाईल है ना. 90च्या फरक जायचं. 3π/2 आणि लास्टची जी व्हॅल्यू आहे ती 2π.
कळतं? लक्षात येतं? बरं, मग आता बघा कॉस 0, आता कॉसच्या व्हॅल्यू पुन्हा लिहून ठेवतोय मी, लक्षात राहू द्या. ही जर व्हॅल्यू माहीत असेल, कॉस 0 1 असतं, कॉस 90 म्हणजे π/2 जर असेल तर 0 येतं, कॉस पाय असेल तर -1 व्हॅल्यू आहे, कॉस 3π/2 असेल तर 0 येईल, आणि कॉस 2π असेल तर 1 येईल. हे एवढं लक्षात ठेवा तुम्ही. आता या व्हॅल्यू नाही पाठ सर, काय करू? करू बाबा, आता वेळ आहे, ह्या वेळेचा सदुपयोग घ्या तुम्ही. बघा कॉस 0 1 म्हणजे 1 मल्टिप्लाय ए ओमेगा, तर ए ओमेगा येतं. लक्षात येतं? कॉस 90 बघा π/2 ठेवा, कॉस 90 0 0 मल्टिप्लाय ए ओमेगा 0. हे कळतं ना? का रफली करून देतो वाटलं असतं. बघा पहिली व्हॅल्यू होती ए कॉस 0, कॉस 0 1 होता म्हणून ए भेटलं. नंतर बघा x इज इक्वल टू ओमेगा आहे, ए ओमेगा आहे ना, ए ओमेगा कॉस 90, कॉस 90 काय असतं भावा? कॉस 90 0. तो आन्सर 0 कसं भेटलं कळालं? हे कळालं पाहिजे. पाय कॉस पाय म्हणजे 180, कॉस 180 म्हणजे काय? -1. तर इथं फक्त मायनस येईल. बघा इथे मायनस येईल, समजतं? 3π/2 0 है ना, कॉस 3π/2 0. बघा तिथे दिसेल तुम्हाला 0 मल्टिप्लाय ए ओमेगा 0 येईल. 2π 1 असतं, 1 म्हणजे 1 मल्टिप्लाय ओमेगा ए ओमेगा. याला प्लस लिहा कारण की ओळखू येण्यासाठी. समजतं? काही लोकांना जर असं येत नसेल तर याच्या काही मी ट्रिक्स सांगणार आहे, पहिल्यांदा समजून घ्या. एक मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स येते, कळालं? आता याचा ग्राफ काढू आपण. चला इथे काढायचं आपल्याला ग्राफ. चला इथे आहे ए ओमेगा सर प्लस, हा 0चा आहे ग्राफ, हा मायनस ए ओमेगा आहे. ठीक आहे, चला बघा ए ओमेगापासून चालू करा, 0कडे जा. दिसतं? 0कडे गेलात तुम्ही, ए ओमेगाकडून 0कडे आलो भाऊ. 0कडून मायनस ए ओमेगाची खालची लाईन आहे, आलो. बघा इथून इथपर्यंत आलो. आता इकडे 0कडे जा, 0कडून प्लस ए ओमेगाकडे जा. कळतं? इथं जे आहे ते π/2 आहे, इथे π आहे, 3π/2 आहे, आणि इथे 2π. कळतं? हे ओमेगा टी. हा झाला वेलॉसिटीचा ग्राफ. हा कोणाचा ग्राफ आहे? वेलॉसिटीचा ग्राफ आहे. कदाचित हे कळालं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. वेलॉसिटी. आता यांच्या ह्या व्हॅल्यू कशा लक्षात ठेवायच्या बरं सर? काही ट्रिक्स देणार आहात का? हो, थोडंसं थांबावं लागेल है ना. लगेच ट्रिक जर सांगितली तर ती पचणार नाही. तिच्यासाठी पचन करण्यासाठी आधी तुम्हाला चावून खावं लागतं. कसं खावं लागतं? चावून. लिहा भाऊ कॉमेंटमध्ये, हा सर खरा आहे हा खोटा आहे ते लिहा. चला आता आपल्याला काढायचं काय? आता काय काढणार आपण? वेलॉसिटी झाली. आता काढू आपण ॲक्सेलरेशन. थर्ड टाइमला पहिल्यांदा बघा डिस्प्लेसमेंट काढलं, वेलॉसिटी. आता आपल्याला काढायचं आहे ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन ए हे काढायचं आहे. तर ॲक्सेलरेशन काय आहे बरं? dv/dt. dv/dt. मग वेलॉसिटीचं इक्वेशन ए कॉस ओमेगा टी आहे आपल्याकडे, ते पुटअप करू आता. बघा ए इथे d/dt, इथे ए ओमेगा कॉस ओमेगा टी. राईट आहे? तर फाईट आहे. बघा ए ॲक्सेलरेशन नीट लक्षात घ्या. ए ओमेगा कॉन्स्टंट आहे मित्रांनो. कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस असतो साईन, मायनस साईन थिटा. लिहिलं का? काय डाऊट आहे? मायनस कुठून आलं? कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन लिहिला. विथ रिस्पेक्ट टू टाइम सोबत ओमेगा आहे, मग ओमेगा पुन्हा एकदा मल्टिप्लाय येतो म्हणून स्क्वेअर झाला. कळालं का? ओमेगा स्क्वेअर का झाला? कारण की डेरिव्हेटिव्ह पहिला एक ओमेगा आणि डेरिव्हेटिव्ह केल्यामुळे पुन्हा एकदा ओमेगा मल्टिप्लाय आला. बरं, पुन्हा मग यांचं सर आता असं ओमेगा टी, इथं ॲक्सेलरेशन. ठीक आहे ना. यांच्या व्हॅल्यूज लिहू आपण आता. ठीक आहे, यांच्या व्हॅल्यूज लिहून घेऊ आता. ठीक आहे, हे बघा ओमेगा टी आणि इथे ॲक्सेलरेशन लिहून घेऊ. बघा पहिली व्हॅल्यू 0, नंतर π/2, नंतर पाय,
नंतर 3π/2 आणि हा 2π असं. ठीक आहे, घ्यायचं. आता बघा, आता सगळ्यांना माहिती आहे साइन 0 0 होणार आहे, बरोबर आहे ना. आता π/2 साइन π/2 90 90 म्हणजे 1 साइन 90 1 मल्टिप्लाय मायनस a ओमेगा स्क्वेअर मायनस a ओमेगा स्क्वेअर साइन पाय 0 3π/2 -1 आणि हा मायनस झाला प्लस a ओमेगा स्क्वेअर आणि 2π ला 0. लक्षात येतं. ओके, यांचा ग्राफ काढायचा आता आपल्याला. तर मस्तपैकी रफचे ग्राफ घेऊ यांचा, काही हरकत नाही. बघा, हे एक्सेलरेशनचा ग्राफ आहे. ठीक आहे, इथं a ओमेगा स्क्वेअर आहे प्लस हा 0 आहे, हे मायनस a ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे, ठीक आहे. स्टार्टिंग 0 पासून करायची. हा 0 पासून मायनसकडे, मायनस कोणीकडे खाली. बघा, मायनसकडे गेलो, मायनस करून 0 कडे आहे, 0 कडे गेलो, 0 कडून a ओमेगा आहे, a ओमेगा कडे गेलो, a करून 0 कडे गेलो. राईट आहे. हे बघा π/2 हा पाय आहे, हा 3π/2 आहे आणि हा 2π. लक्षात येतं. तर हे ग्राफ आहे. आता काही मुलांना प्रश्न पडतो, सर हे कसं प्रत्येक वेळेस एवढं करून बघायचं का, व्हॅलिड व्हायची का? नाही व्हायची गरज. जर तुम्ही थोडासा हुशार असाल तर तुम्हाला एक आयडिया देतो मी. ठीक आहे, मला सांगा एक्सचं इक्वेशन फ्रॉम मीन पोझिशन असेल तर इक्वेशन आहे a साइन ओमेगा टी. वेलॉसिटीचं इक्वेशन आहे a ओमेगा कॉस ओमेगा टी. स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशनसाठीचं इक्वेशन आले आपल्याकडे आणि एक्सेलरेशनचं इक्वेशन आलं मायनस a ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी. हे इक्वेशन आलं. आता बघा, हे तर टीच आहोत 0 t/4 t/2 3t/. काय करायचं माहिती आहे का, 1/t/4 2t/4 3t/4 4t/4 असं. आता ही एक एक्स्ट्रा लिहायचं असेल तर लिहू शकता, नाही लिहिलं तरी चालतं. बघा, आता ही आपण ही व्हॅल्यू घेतल्या 0. आता बघा 0. आता मला सांगा, पहिली जेव्हा ही साइन आलं, साइन 0 0 होते का नाही, मग काय करायचं, 1 0 1 0 1 सोडून 1 0 लिहित राहायचं. ठीक आहे, मी एक काम करतो, आपल्याकडे जिथे रिकामे पेज आहे तिथे दाखवतो, म्हणजे तुम्हाला आणखीन चांगलं कळेल. मी काय केलं, x = a साइन ओमेगा टी. ठीक आहे, याचा आपल्याला काढायचं ओमेगा टी आणि हा x आहे. कशा व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या तेच सांगतोय, ट्रिक सांगतोय. ही काही ताण नाही घ्यायचं. 0 π/2 पाय 3π/2 आणि हे 2π. नीट ऐका बरं आता. ठीक आहे, नीट लक्षात घ्या. आता मला सांगा, साइन आलं की 0 लिहायचं, 1 सोडून 0 लिहा, 1 डब्बा सोडून 0 लिहिला. साइन आलं ना भाऊ, काही ताण घ्यायचा का, साइन 0 0 असते माहिती आहे. मग 0 अल्टरनेट लिहायचं, 0 0 0 लिहिलं. मग आधी साइनच्या आधी कोण आहे, प्लस ए का मायनस ए. हा प्लस ए नसतो, म्हणजे प्लस ए असतो. यालाच ज्या नेक्स्ट डब्यामध्ये मायनस लिहायचं प्लस. आता तुम्ही म्हणाल सर 0 प्लस मायनस असतो का, नाही, इथेही बिन तसंच आहे, +0 -0 +0. पण लिहायची गरज नाही, मायनस प्लस 0 नसतो. म्हणून ए जो असेल तिथं उलटा आहे, म्हणजे प्लस असेल तर मायनस, मायनस प्लस. आता वेलॉसिटी बघा बरं, काय लिहिलं आपण, a ओमेगा कॉस ओमेगा टी. साइन असेल तर आपला पहिला काय लिहायचं ठरलं, 0. आणि कॉस असेल तर पहिली व्हॅल्यू लिहायची. बघा, मी दाखवतोय तुम्हाला, पटतं का तुम्हाला? पटत असेल तर खूप छान, नसेल पटत तर सर काय करता मग, त्याला इलाज नाही भाऊ. बघा, हे 0, हे π/2, हे पाय, हे 3π/2 आणि हे 2π. ठीक आहे, लक्षात येतं. आता बघा, मी काय म्हटलं, कॉस 0 1 होतो म्हणजे a ओमेगा, म्हणजे पहिल्या हिच्यात लिहाल तुम्ही प्लस, कारण की ते प्लस a ओमेगा आहे. नंतर त्यालाच एक डब्बा सोडून साइन चेंज करत राहायच्या. बघा, साइन जर आलं तर 0 1 अल्टरनेट लिहायचा. कॉस जर आलं तर कॉसच्या आधी काय टर्म आहे, a ओमेगा स्क्वेअर, जी काय असेल ती लिहायची. प्लस असेल तर मायनस 1 सोडून
मायनस असेल तर प्लस, अल्टरनेटली लिहायचं. राहिलेल्या डब्यामध्ये 0 लिहायचं. संपला विषय, संपला. काय टेन्शन आहे भावा तुम्हाला? समजतं? नक्की समजत असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आता बघूया ॲक्सेलरेशन. ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी आहे, हे आहे ॲक्सेलरेशन, पण मायनस. ठीक आहे, बघू आपण. ठीक आहे, ही आहे ओमेगा टी आणि हे ॲक्सेलरेशन. ठीक आहे, हे 0, हे π/2, हे पाय, हे 3π/2 आणि हे 2π. बरोबर आहे, समजतं? आता साईन आलं तर आपलं काय ठरलं सर? साईन आलं की काही विचार करायचा नाही. पहिल्या डब्यात 0, एक अल्टरनेट करून 0 लिहित राहायचं. संपला विषय. मधात आता एक लक्षात घ्या, इथं काय लिहायचं? साईनच्या आधी प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस. मायनस आहे ए ओमेगा स्क्वेअर. यालाच काय करसाल इकडे दुसऱ्या डब्यात, म्हणजे जे नेक्स्ट जो येणारा अल्टरनेट, मायनस असेल तर प्लस. आता याचा ग्राफ कसा येईल? तर सर्वात आधी यांचा ग्राफ बघा. हे ग्राफ एवढंच महत्वाचं, मी जे लिहून देतो का हेच महत्वाचं आहे. हा ए आहे पहिल्यांदा, ए प्लस ए 0 आणि खाली मायनस ए. हे त्यांचे लाईन्स आहेत बघा, प्रत्येकाची लाईन काढली. प्लस एची, 0ची आणि मायनस एची. 0 कडून प्लसकडे, 0 कडून प्लसकडे गेलो, प्लस कडून 0 कडे आलो, इथून गेलो मायनस ए कडे आलो सर, मायनस करून 0 कडे. ओमेगा टी. समजतं? ही जी व्हॅल्यू भेटली इथं बघा π/2, ही पाय भेटली इथे 3π/2 असं. आणि याला डिस्प्लेसमेंट इथं नाव लिहायचं. ठीक आहे, बघा इक्वेशन, टेबल, ग्राफ. समजलं? हे स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन पासूनचे आहेत, पण लक्षात राहू द्या इथे आता. ठीक आहे, हे आहे बघा प्लस ए ओमेगा, हे 0 आहे, मायनस ए ओमेगा. ठीक आहे, ओके. ठीक आहे, आता ए ओमेगा पासून 0 कडे, ए ओमेगा करून 0 कडे, 0 कडून मायनस कडे, 0 कडून मायनस कडे, मायनस करून 0 कडे. जास्त मोठं होत आहे का? थोडं कमी काढू आपण. ठीक आहे, हां बघा 0 ए प्लस कडून इच्याकडे, इथून इथे, इथून 0 कडे गेलो, 0 कडून प्लस, प्लस कुठे वरी आहे बघा. ही प्लस ए ओमेगाची 0ची लाईन, ही मायनस एची. इथे π/2, इथे पाय, 3π/2, 2π. ठीक आहे, समजतं? नेक्स्ट घेऊ आता बघा ॲक्सेलरेशन. ही आहे 0ची लाईन सर, ही प्लस ए ओमेगा स्क्वेअरची लाईन आणि ही मायनस ए ओमेगा स्क्वेअरची लाईन. ठीक आहे, 0 पासून सुरुवात करा सर, मायनसकडे जा. 0 कडून मायनस, मायनस करून 0 कडे या सर, 0 कडे, 0 करून प्लसकडे, प्लसकडे आणि 0 कडे. समजतं? हे आहे π/2, हे पाय, 3π/2 आणि हा 2π. ठीक आहे, हे 3 ग्राफ काढले मी. किती काढले? 3 ग्राफ काढले. बरं, आता एक कळालं का हे कशाचा होता? डिस्प्लेसमेंटचा. मी इथे तुम्हाला कंपॅरेटिव्हली शिकवतोय. हा कशाचा आहे बरं? वेलॉसिटी. एवढं लिहिलं तरी मार्क पडतात? हो पडतात. 2-3 मार्काचा क्वेश्चन्स आहे. आणि हे कोण आहे? ॲक्सेलरेशन. कंपॅरेटिव्हली का शिकवत असेल? कारण की याचे जे कन्क्लुजन्स आहेत ते आपल्याला माहित पाहिजे. काय बरं सर, ह्या ग्राफला म्हणतात साईन. बघा हा साईनचा ग्राफ आहे. हा कोणाचा ग्राफ आहे? कॉसचा आहे. हा कोणाचा आहे? साईनचा आहे. मग कसं लिहिणार, कसं बोलणार? तुम्ही असं म्हणू शकता, डिस्प्लेसमेंट and acceleration is sine graph and velocity is the cosine graph. कळालं का? डिस्प्लेसमेंट चा साइन ग्राफ आहे, ॲक्सेलरेशनचा पण साइन ग्राफ आहे. डिस्प्लेसमेंट अँड ॲक्सेलरेशन इज साइन ग्राफ अँड वेलॉसिटी इज द कोणता ग्राफ आहे हा?
कोसाईन ग्राफ आहे. कदाचित ते कळालं असेल. बरं, समोर जाऊ आता. नीट लक्ष द्या मी काय बोलतो ते. 1 बाय 1 एक एक स्टेप समोर जायची असते कधी पण, आहे ना. चला, काय म्हणतो ते नीट लक्ष द्या. आता समोर काय सांगितलं बघा. पहिला या ग्राफमध्ये डिस्प्लेसमेंट वेलॉसिटीमध्ये 90चा फरक आहे. तुम्हाला कसं कळालं सर? हे बघा, वरी तुम्हाला 180 दिसते पाय, पण इथं फक्त π/2 वर दिसते. कळालं ना? हिच्यात आणि हिच्यात पण 90चा फरक आहे. बघा, हे जे 90 वर होतं तो पण खाली आला. म्हणजे डिस्प्लेसमेंट अँड वेलॉसिटी फेस डिफरन्स इज π/2. वेलॉसिटी अँड एक्सेलरेशन इज फेस डिफरन्स इज π/2. पण डिस्प्लेसमेंट अँड एक्सेलरेशन इज 180चा फरक आहे. बघा, इथे पॉझिटिव्हकडे वर दिलेला ग्राफ आहे 9 पायचा, बघा वर आहे, आणि इकडं जे तो खाली ग्राफ आहे. कदाचित ही भाषा माझी तुम्हाला कळत असावी अशी अपेक्षा व्यक्त करतोय आणि समोर जातोय. हेच तो जे तुमच्या पुस्तकात लिहिलेले आहेत, हे ते तिन्ही ग्राफ एकत्र आणले. बघा, आणले का नाही? हे तिन्ही ग्राफ पुस्तकात, तुम्हाला पुस्तकानुसार सोडवायचं असेल तर सोडवा. काय काय तुम्हाला याच्यात कन्क्लुजन्स फ्रॉम ग्राफ भेटलं तर मी आत्ताच बोललो. डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी एक्सेलरेशन ऑफ SHM इज पिरियॉडिक फंक्शन आहे टाईमसोबत. पिरियॉडिक म्हणजे त्याला असं जे ग्राफ काढला तर पिरियॉडिक फंक्शन आहे. दुसरा पॉईंट आहे डिस्प्लेसमेंट टाईम ग्राफ आणि एक्सेलरेशन टाईम ग्राफ हा साइन कर आला होता ना, साइन कर आला होता, है ना. वेलॉसिटी कोसाइन आला होता. मी वाटलंसं काढतो बघा. हा डिस्प्लेसमेंटचा ग्राफ आला होता असा, हा डिस्प्लेसमेंटचा ग्राफ होता, छोट्या ह्याच्यात काढतोय. नंतर हा वेलॉसिटीचा ग्राफ आला होता आणि जो तिसरा आहे तो एक्सेलरेशनचा ग्राफ आला होता. एक्सेलरेशनचा ग्राफ आला होता. हे 3 ग्राफ आले होते. मग डिस्प्लेसमेंट आणि एक्सेलरेशनचा टाइम ग्राफ जो आहे साइन आहे बघा, हा साइन ग्राफ आहे. फक्त हा पॉझिटिव्ह साइन आहे, हा ना निगेटिव्ह साइन आहे, पण साइनच आहे. निगेटिव्ह खालून काढला तर निगेटिव्ह, वरून काढला तर पॉझिटिव्ह. ठीक आहे. पण तुमचा वेलॉसिटीचा कोसाइनचा आहे, मतलब कॉस थिटाचा ग्राफ आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, फेज डिफरन्स π/2 रेडियन डिस्प्लेसमेंट अँड वेलॉसिटी. डिस्प्लेसमेंट आणि वेलॉसिटीमध्ये बघा, डिस्प्लेसमेंट वरी 180 दिसते आणि इथं 90 दिसते. कळालं तुम्हाला? ग्राफ फक्त तेवढा फरक आहे. देर इज द फेज डिफरन्स π/2 रेडियन बिटवीन द वेलॉसिटी अँड एक्सेलरेशन. या दोघांमध्ये 180चा फरक आहे, नाही सॉरी π/2चा फरक आहे. ठीक आहे. 180चा एक सेंटेन्स पाहिजे होतं तिथं, ते पण लिहू शकता. आता आपल्या प्रश्नाचं स्वरूप थोडंसं बदललंय. क्वेश्चन असा आहे, आता पहिल्यांदा पार्टिकल SHM करत होता तो स्टार्टिंग फ्रॉम मेन पोझिशन पासून होता. आता तसं नाही आहे. हे मेन पोझिशन आहे, हे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आहे, ही निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आहे. ठीक आहे, ही आहे. ठीक आहे. तो शो व्हेरिएशन ऑफ डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी एक्सेलरेशन with the face of particle performing linear SHM graphically start from positive extreme position. म्हणजे पहिल्यांदा पार्टिकल इथून निघाला होता, आता इथून निघाला, तो कोणीकडे इकडे, है ना. स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशन, कोणती पण, कोणती एक तर निगेटिव्ह घ्या किंवा पॉझिटिव्ह. आपण पॉझिटिव्ह घेतो सहसा, आपण पॉझिटिव्ह घेऊ, काही फरक नाही पडणार. तर आता आपल्याला हिच्यानुसार आपल्याला प्रश्नाचं उत्तर द्यायचं. पहिल्यांदा हाच क्वेश्चन, हाच प्रश्न स्टार्टिंग फ्रॉम मेन पोझिशन φ0 घेतला होता इथे, पण इथं जर गेलं तर आपल्याला माहित आहे π/2 असतं, म्हणून इथं आपण आता φची व्हॅल्यू π/2 घेणार आहे. लक्षात आलं का? स्टार्टिंग फ्रॉम, तुम्ही म्हणसाल सर इथं घेतला तर 3π/2 घ्यावं लागतं, इथं जर φ घेतला असतं तर 3π/2 घेतला असतं. पण ठीक आहे ना, पॉझिटिव्ह पासून बरं जरासं पडेल आपल्याला. इथं बरं काय पडतं, हिच्यावर आपला फोकस आहे मित्रांनो, बाकी दुसरं काय नाही. चला, मी एकदा याला सगळ्यांना मिटवतोय आणि समोर जातोय. मला एक कळालंय की φ = π/2 आहे. ठीक आहे. आणि आपल्याकडे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे A sin ωt + φ. ठीक आहे. x = बघा A sin ωt, φची व्हॅल्यू आपल्याकडे π/2. आता थोडेसे आपल्याला फॉर्म्युले माहीत असणं गरजेचं आहे. नसेल माहीत तर मी लिहून देतो असतो, पण तुम्ही तुमचे फॉर्म्युले पण नीट करावे अशी अपेक्षा आहे. जर असा असेल, थिटा म्हणजे काहीतरी अँगल असतो, sin θ + π/2, तर याला cos θ हा फॉर्म्युला आहे. sin
थिटा प्लस पाय बाय 2 असेल तर कॉस थिटा असा फॉर्म्युला आपल्याकडे मस्त एक फॉर्म्युला दिलेला आहे. म्हणजे या इक्वेशनला डिस्प्लेसमेंटचं जर इक्वेशन्स काढलं तर तुम्ही असं लिहू शकता एक कॉस ओमेगा टी. हे स्टार्टिंग फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन मी याच्या आधी सुद्धा बोललो होतो. तुम्ही जर लेक्चर रेग्युलर बघत असाल तर तुम्हाला समजण्यास काहीही अडचण येणार नाही. एक लक्षात घ्या. ठीक आहे, हे समजलं असेल. ओके, काय टेन्शन आहे. आता याचा आपल्याला काढायचा आहे काय सर टेबल काढायचा आहे. कसा काढणार ओमेगा टी आणि इथे काढणार एक्स जे की आपण आधी पण लिहिलेलं आहे. ठीक आहे, बघा एक तर 0 पाय बाय 2 इथे पाय 3 पाय बाय 2 2 पाय. ठीक आहे, काय टेन्शन. व्हॅल्यू लिहायच्या आहेत. मी पुन्हा एकदा लिहून देण्याचा प्रयत्न करतोय. कॉस 0 ची व्हॅल्यू 1 असते. कॉस पाय बाय 2 ची व्हॅल्यू 0 असते. कॉस पायची व्हॅल्यू -1 असते. कॉस 3 पाय बाय 2 ची व्हॅल्यू 0 असते आणि कॉस 2 पायची व्हॅल्यू 1 असते. ह्या व्हॅल्यूज मला लिहून दिल्या आहे. आता बघा इथं ही ओमेगा टीची व्हॅल्यू 0 आहे. कॉस 0 1 म्हणजे ए येणार आहे. आता तुम्हाला मी ट्रिक सांगितली होती. हा ए आहे तर एक अल्टरनेट करून मायनस लिहा आणि इथे प्लस लिहा. हा पण प्लस असेल नाही म्हणजे राहिलेल्या याच्या 0 लिहा. हे मी ट्रिक सांगितली. नसेल कळत तर मी आयडिया काय देणार आहे. कॉस 0 1 1 मल्टिप्लाय ए ए. कॉस 90 बघा पाय बाय 2 ओमेगा टीची व्हॅल्यू पाय बाय 2. कॉस 90 0 0 मल्टिप्लाय ए 0. कॉस पाय -1 -1 मल्टिप्लाय ए मायनस ए. कॉस 3 पाय बाय 2 0. कॉस 0 आपला कॉस ओमेगा टी 0 झाला तर ए मल्टिप्लाय केला तर 0 येईल. 2 पाय 1 येतं म्हणून ए लिहिला. जर तुम्हाला डिटेलच पाहिजे असेल तर आता यांचा ग्राफ काढत बसू आपण आणि समोर जाऊ. ठीक आहे, चला यांच्या ग्राफमध्ये एक लक्षात घ्या. आपल्याकडे इथे 0 असतो, वरी प्लस नंबर असतात, खाली मायनस नंबर असतात. हा प्लस एची लाईन आहे, ही मायनस एची लाईन आहे. ठीक आहे, काय करणार आहे आता तर मला कुठून सुरुवात करायची. प्लस ए पासून 0 कडे जायचं आहे. प्लस ए करून 0 कडे आलो आपण. असं 0 कडून मायनस ए म्हणजे खालीची लाईन आली. तिथून काय करायचं 0 कडे जायचं आहे. 0 कडे गेलं 0 कडून प्लस ए कडे जायचं आहे. ठीक आहे, हा पाय बाय 2 आहे, ही इथे पाय आहे, 3 पाय बाय 2 आहे आणि हा 2 पाय. कळालं, काही डाऊट नसावा. हा तुमचा स्टार्टिंग फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन असेल त्यावेळेसचं डिस्प्लेसमेंट आहे एक कॉस ओमेगा टी. त्याचा टेबल आणि त्याचा ग्राफ आहे. ठीक आहे, चला आता आपण काय करू. एक मिनिट. ओके, हां आता आपण एक काम करू. वेलॉसिटी घेऊ. वेलॉसिटी म्हणजे काय आहे तर dx अपॉन dt. एक्सची व्हॅल्यू माहिती आहे ना, आत्ताच काढली बाबा. काय काढली v इज इक्वल टू d अपॉन dt. इथं a कॉस ओमेगा टी आहे. a कॉस ओमेगा टी आहे. मग आता v इज इक्वल टू बघा a. ओके, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन असतो, मायनस साईन ओमेगा टी लिहिलं. विथ रिस्पेक्ट टू टाइम सोबत ओमेगा आहे म्हणून ओमेगा मल्टिप्लाय घ्यायचा असतो. काही लोकांना मॅथ माहिती नसतं म्हणून मला सांगावं लागतं की साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉसचा मायनस साईन असतो. चला पुन्हा तोच आपला पहिल्यासारखा खेळ ओमेगा टी आणि आता व्हेलॉसिटी पण. चला काय हरकत नाही. चला हा 0. ओके, हा पाय बाय 2, हा पाय, हा 3 पाय बाय 2 आणि हा 2 पाय. ठीक आहे, काय अडचण. आता साईनच्या व्हॅल्यू सगळ्यांना माहीत असतात. मी माझ्या हिशोबाने लिहितो. साईन असेल तर पहिली व्हॅल्यू लिहित असतात माहिती आहे ना. साईन नाही 0 लिहितात, पहिल्या ह्याच्यात 0 लिहितात. सॉरी, साईन आलं तर पहिला 0 अल्टरनेट 0 लिहायचा. साईन आला तर ठरलं ना आपलं. आता साईनच्या आधी कोण आहे मायनस ए ओमेगा आहे.
मायनसला इथं काय लिहिसाल प्लस ए ओमेगा, झालं का नाही? तुम्हाला तुमच्या नुसार जर करायचं असेल तर माझी काही हरकत नाही, ॲज अ विश. म्हणजे मला असं सांगायचं आहे, जर तुम्हाला असं लिहायचं असेल साईन 0ची व्हॅल्यू सर 0 येतो, 0 मल्टिप्लाय ए ओमेगा 0, मग साईन 91 1 मल्टिप्लाय मायनस ए ओमेगा मायनस ए ओमेगा, साईन पाय 0 0 मल्टिप्लाय ए ओमेगा 0, साईन 3π/2 काय भेटतं इथं सगळ्यांना माहीत आहे, 1 -1 मायनस मायनस प्लस म्हणून ए ओमेगा 2π0. आता चला इथं आपण यांचा ग्राफ काढून घेऊ मस्तपैकी. हा 0चा ग्राफ आहे, काय हा प्लस ए ओमेगा येणार आहे, ठीक आहे. हे मायनस ए ओमेगा येणार आहे. याची लाईन ही काढू आपण प्लसवाल्याची, ही मायनसवाल्याची लाईन आहे. 0वाल्याची तर लाईन कंटिन्युअस काढली मी. 0पासून मायनसकडे जा, बघा 0कडून मायनसकडे गेलो, मायनसकडून 0कडे या, 0कडे आलो, 0कडून प्लस 1कडे जा, इथं गेलो, 1कडून 0कडे जा. काय टेन्शन आहे, समजतं? हे π/2 आहे, हा π आहे, 3π/2 आहे आणि हा 2π आहे. कदाचित हे सगळ्यांना कळालं असेल. आता तसंच ॲक्सेलरेशन काढून घेऊ लगेच. ॲक्सेलरेशन इथं काय काढायचं आपल्याला, ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन म्हणजे काय आहे, तर हा आहे dv/dt, dv/dt. समजतं? चला मग आता a = d/dt. व्हीची जे इक्वेशन्स आहे ते माझ्याकडे मायनस ए ओमेगा साईन ओमेगा टी असं इक्वेशन्स आहे. करेक्ट आहे दिलेलं इक्वेशन. मग आता काय करायचं बरं, याचा डेरिव्हेटिव्ह करा सर. मायनस ए ओमेगा साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा टी असतो, विथ रिस्पेक्ट टू टाईम पुन्हा ओमेगा आहे म्हणून ओमेगा स्क्वेअर आला. समजतं? ठीक आहे. पुन्हा सर यांचं आपल्याला हे काढायचं आता, ओमेगा टी अँगल, इथं ॲक्सेलरेशन लिहायचं आपल्याला. ठीक आहे. चला आता बघा इथे पहिल्यांदा 0, हां सर, नंतर π/2, नंतर पाय 3π/2, 2π. ठीक आहे. चला कॉस, आता खरं कॉस आलं तर कॉसच्या आधीची व्हॅल्यू डायरेक्ट लिहायची असते पहिल्या खाण्यामध्ये, ए ओमेगा स्क्वेअर. बघा मग दुसरी व्हॅल्यू काय आहे, यालाच प्लस लिहायचं एक खाना सोडून, याला मायनस. बघा पहिला मायनस होता, प्लस मायनस प्लस मायनस प्लस असं. आता मायनस प्लस मायनस आहे. राहिलेल्या खाण्यामध्ये 0 लिहायचं. तुम्हाला तुमचं करून बघायचं तर बघा, आता खूप झालं. चला आता आपल्याला काढायचा यांचा ग्राफ. बघा हे 0चा आहे, हा प्लस ए ओमेगा स्क्वेअर आहे, हा मायनस ए ओमेगा स्क्वेअर आहे. ठीक आहे. चालेल. चला आता आपल्याकडून मायनसकडून 0कडे जायचं. मायनस हे 0कडे चाललो, 0 करून ए प्लस ए इथे आहे, इकडे 0कडे आलं, इथून मायनसकडे. ठीक आहे. हा येईल π/2, हा आहे पाय 3π/2 आणि हा 2π. समजते सगळ्यांना? काय टेन्शन आहे? झाले तिन्ही ग्राफ काढले मी. ठीक आहे. तुम्हाला इथं पाहायचं असेल तर इथे पण पाहू शकता. ठीक आहे. हा पुस्तकात दिलेले ग्राफ एकदाच दिलेले आहेत, काय हरकत नाही. काय कन्क्लुजन्स काय काढलं सर तुम्ही पहिल्यांदा? आता डिस्प्लेसमेंटचा जो ग्राफ भेटला होता पहिला असा भेटला होता आपल्याला, असा ज्याला कॉस थिटा म्हटलं, ह्या डिस्प्लेसमेंटचा ग्राफ भेटला होता आपल्याला आता. नंतर काय भेटलंय सर, वेलॉसिटीचा जो ग्राफ होता तो होता साईन थिटा सर, पण मायनस होता म्हणून इथं मायनस म्हणजे खालून काढायचा. आणि तिसरा जो ग्राफ भेटला आपल्याला ॲक्सेलरेशनचा, तो आहे मायनस कॉस थिटाचा होता, म्हणजे खालून ग्राफ होता असा. आता सांगू हिच्यावरून कंपॅरिझन. बघा डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन हे पिरियॉडिक फंक्शन आहे टाईमच्या फॉर्ममध्ये घेतलं ना आपण. हे ग्राफ म्हणजे टाईमच्या फंक्शनमध्ये होता. नंतर काय डिस्प्लेसमेंट कर आणि ॲक्सेलरेशन कर हे कोसाईन आहे. बघा इकडे पण कॉस आहे,
इथे पण कॉस आहे. आणि वेलॉसिटी हा साइन कर्व आहे, साइन बघा है ना. वेलॉसिटी टाइम चुकलं यार, इथे बरोबर नाही आहे. इथे आपल्याला लिहावं लागेल को साइन कर आणि इथे लिहावं लागेल वेलॉसिटी आहे ना, वेलॉसिटीचा साइन कर्व आला आपला, साइन है ना, साइन कर्व आहे, साइन कर्व आहे आणि हा कोसाइन कर्व होता. ठीक आहे. फेज डिफरन्स बिटवीन π/2 रेडियन बिटवीन डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी. बघा ह्या अर्धा इथे 90चा दिसतो, इथं पूर्ण खाली आला आणि इथे लास्टला तुम्हाला फेज डिफरन्स π/2 वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनमध्ये π/2चा फरक आहे आणि वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनमध्ये 90 पायचा फरक आहे. एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला. चला काही प्रश्न आहेत, ते प्रश्न आपल्याला जमतात का बघावं लागतील. अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम, काही एखादा पार्टिकल आहे तो एसएचएम करतोय. एक्स्ट्रीम पोझिशन ग्राफिकली रिप्रेझेंटेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड ॲक्सेलरेशन फेज डिफरन्स. डायरेक्ट आपल्याकडे पाय रेडियन उत्तर यायला पाहिजे होतं डायरेक्ट. कशावरून बघा, डिस्प्लेसमेंटचा स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन होता असा ग्राफ, हा डिस्प्लेसमेंटचा ग्राफ होता राईट, आत्ताच पाहिला आपण. आणि ॲक्सेलरेशनचा जो ग्राफ होता तो असा होता, खालून होता, कोसाइनच होता पण उलटा आहे बघा हा, आणि ह्या उलटा आहे एकदम. म्हणजे हा आपल्याकडे ॲक्सेलरेशनचा ग्राफ आहे. ॲक्सेलरेशन दोन्हीही कॉसच आहेत, पण हा कॉस थिटा पॉझिटिव्ह आहे आणि हा मायनस कॉस थिटा आहे. आणि मायनस तेव्हाच येतं पायचा फरक असेल तर, पाय डिग्री फरक असेल तर. आता न्यू क्वेश्चन्स घेणार आपण. कॉम्पोजिशन ऑफ 2 SHM हॅव्हिंग सेम पिरियड अलॉंग द सेम पाथ. प्रश्न कसा येतो एक्झाममध्ये? प्रश्न असा येतो, डिस्कस द कंपोजिशन ऑफ 2 SHM अलॉंग द सेम पाथ हॅव्हिंग द सेम पिरियड आहे. रिझल्टंट अँप्लिट्यूड आणि इनिशियल फेस काय असेल ते सांगायचं आहे. किंवा प्रश्न असा आलाय, डिस्कस द अनालिटिकल कॉम्पोजिशन ऑफ 2 लिनियर SHM हॅव्हिंग द सेम पिरियड अलॉंग द सेम पाथ. ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर रिझल्टंट अँप्लिट्यूड. द रिझल्टंट अँप्लिट्यूड ऑफ फेज डिफरन्स एक 0 रेडियन एक पाय रेडियन घ्या. माझं काय म्हणणं ते आधी नीट लक्षात घ्या. म्हणजे माझं काय म्हणणं, एक पार्टिकल होता असा, एक पार्टिकल आला असा ऑक्सिलेट करत असा, हिच्यावर मारलं या पार्टिकलवर. ठीक आहे. याचं डिस्प्लेसमेंट एक्स करतोय, याचा अँप्लिट्यूड A1 आहे. ठीक आहे. आणि याचा काहीतरी फेस असेल φ1 असं म्हणू शकतो आपण. आता सेम पाथ म्हणजे एकाच पाथमध्ये, ही पाथ आहे माझी, ही पाथ आहे. दुसऱ्या एकीकडनं पार्टिकल आला असा 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 करत असा असा टक्कर मारली यानं. याचा डिस्प्लेसमेंट x2 आहे, अँप्लिट्यूड A2 आहे आणि याचा फेस φ2 आहे. तर हा पार्टिकल वर किती सेंटीमीटर जाईल याचा अँप्लिट्यूड असेल ना काहीतरी. समजा याचा अँप्लिट्यूड आपण मानू 4 सेंटीमीटर आहे आणि याचा अँप्लिट्यूड आपण मानू 7 सेंटीमीटर आहे. तर हा पार्टिकल वर जाईल तर किती जाईल, खाली येईल तर किती खाली येईल, 5 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 4 हे सांगायचं. रिझल्टंट त्याचा अँप्लिट्यूड किती असेल, म्हणजे त्याचं ऑक्सिलेशन होत आहे त्या पार्टिकलचं, वर जाईल नाही तर खाली जाईल, काहीतरी होईल ते माहिती नाही. आपण ते काय तिथं डोकं लावत नाही मी, लक्षात घ्या. आणि ठीक आहे बाबा, तर पार्टिकल खालीवर जायची तर गोष्ट आहेच, पण ते पार्टिकल खालीच जाईल का वर जाईल हे पण माहिती नाही. त्याचा फेस सुद्धा चेंज होऊ शकतो. म्हणजे खालीवर न जाता असा पण जाऊ शकतो, इकडे जाऊ शकतो सर, इकडे जाऊ शकतो सर, लेफ्ट राईट दाएं बाएं कहीं पे भी जा सकता, असं म्हणू शकतो. कोणीकडे पण जाऊ शकतो ना, त्याला काही लिमिट आहे का? या पार्टिकलनं ठरवलं यार नाही नाही नाही, आपल्याला काहीतरी इकडनं लागला असेल, फेस चेंज झाला आणि मी बघितलं अचानकच बदल असा झाला, हा पार्टिकल इकडे गेला. म्हणजे किती डिग्रीने गेला, किती फेस आहे त्याचा, 30 डिग्री, 40 डिग्री, 45, 90, 180 ते पण सांगायचंय. म्हणजे वर चालला किंवा खाली चालला असेल, जे काही असेल तो किती सेंटीमीटरनं खाली जाईल त्याला म्हणायचं रिझल्टंट अँप्लिट्यूड. जसं की मी एका जणाने मला इकडे 10 न्यूटन फोर्स लावला, एकाने 10 लावला, मी इकडे जाणार नाही, इकडे नाही जाईल मधातून असं जाईल. बरोबर आहे ना. म्हणजे किती अँगलने चाललो आणि किती दूर चाललो, त्याचा अँप्लिट्यूड मॅक्झिमम किती आहे हे पण आपल्याला या प्रश्नाद्वारे समजून सांगायचं आहे. भाऊ खूप डिटेल शिकवतो बरं, इमानदारीनं लक्ष दिलं ना तर खूप काय बरं होईल. बघा, कॉम्पोजिशन ऑफ 2 SHM म्हणजे 2 SHM घेतले. तर लिहायचा सर इथं पुस्तक तर खूप थिअरी दिली. भाऊ एक सांगू का, हे सगळी काही फेकॉलॉजी आहे. ही सगळी काय आहे, फेकॉलॉजी. ज्याची फेकॉलॉजी चांगली
त्यांचं फिजिक्स चांगलं, काही असं म्हणायला हरकत नाही, माझं तर व्ह्यूज आहे. बघा, कन्सिडर पार्टिकल आहे सब्जेक्ट सायमल्टेनियसली 2 SHM. मी दाखवलं एक पार्टिकल इकडनं, एक सेम पाथ आहे बघा, ही पाथ सेम, एक इकडनं येतो एक इकडनं येतोय, टक्कर मारतोय असे, हॅव्हिंग द सेम पिरियड आहे त्यांचा, सेम पाथ आहे, बट डिफरंट ॲम्प्लिट्यूड A1 A2 आणि इनिशियल फेस असेल त्यांचा काहीतरी, बराबर आहे. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ॲट एनी इन्स्टंट इक्वल टू द व्हेक्टर सम करू आपण डिस्प्लेसमेंट बोथ द SHM इज इन्स्टंट, है ना. इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ SHM अलॉंग द सेम स्ट्रेट लाईन आपल्याला आता बघायचं आहे. इथे इक्वेशन मी करून देतोय, 2 डिस्प्लेसमेंट, म्हणजे मी काय म्हणलं होतं ते नीट लक्षात घ्या की हे पार्टिकल आहे, एक आला टक्कर मारली, त्याचं डिस्प्लेसमेंट x1, ॲम्प्लिट्यूड A1 आणि फेस φ1 आहे. दुसरा एक पार्टिकल आहे, पाथ सेम असली पाहिजे, म्हणजे एकाच पाथवर असले पाहिजे. हे याचं x2 आहे, ॲम्प्लिट्यूड A2 आहे आणि फेस φ2 आहे. म्हणजे 2 डिस्प्लेसमेंट, एक पार्टिकल हे एक डिस्प्लेसमेंट याला असे येऊ शकतात किंवा असे येऊ शकतात. बघू, तर आपल्याकडे डिस्प्लेसमेंट ऑफ इक्वेशन लिहिता येईल त्यांनी A1 साइन ओमेगा टी प्लस φ1, हे कळालं का. पहिलं डिस्प्लेसमेंट म्हणजे ही जी काही ऑक्सिलेट करायला पार्टिकल त्याचं डिस्प्लेसमेंट आहे एवढं. दुसरा तिकडनं येणारा x2 म्हणू आपण त्याला आपल्याला A2 साइन याला म्हणता येईल ओमेगा टी प्लस φ2. काय टेन्शन आहे, समजत असाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. 2 डिस्प्लेसमेंट घेतले, मला रिझल्टंट काढायचं आहे. काय काढायचं बाबा, रिझल्टंट. तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट कोणत्या तरी इन्स्टंटला जर काढायचं असेल तर आम्हाला रिझल्टंट काढायचं असेल तर x1 प्लस x2 घ्यावं लागतं. आता x1ची व्हॅल्यू आहे माझ्याकडे A1, नीट लक्ष द्या, साइन ओमेगा टी प्लस φ1. हा x2 म्हणजे A2, सॉरी इथे A2 घ्यावा लागेल आपल्याला, A2 साइन ओमेगा टी प्लस φ2. बरं, आता काय करायचं आहे, आता आपल्याला याचा एक फॉर्म्युला आहे, छोटे छोटे फॉर्म्युले माहीत पाहिजे. खूप विद्यार्थ्यांना साइन A प्लस बीचा फॉर्म्युलाच माहिती नाही, लिहून घ्या बावड्यांनो. बघा, साइन A कॉस B प्लस कॉस A साइन B असा फॉर्म्युला आहे. नसेल माहिती करून घ्या. मग इथं साईनचे 2 टर्म आहे, याला A याला B म्हणलं, याला A B म्हणलं. तर नीट लक्षात घ्या, x इज इक्वल टू A1 साइन A कॉस B, हे कळालं का. हे फक्त आता A1 साइन A कॉस B प्लस, पण एक कॉमन होता म्हणून A1ला पुन्हा घ्यायचं काम पडलं मला, है ना. पुन्हा कॉस A कोणाला म्हटलं आहे, ओमेगा टी साइन B, हे लक्षात आलं का. ह्या फक्त आणि फक्त फॉर्म्युला इथे लागू झाला बाबा. याचं तर बाकीच आहे. मी काय केलं बघा, A1 का, कारण की कॉमन आहे, साइन A कॉस B, साइन A म्हणजे ओमेगा टी, B म्हणजे कोण, φ1 आहे. ठीक आहे. आता नीट लक्ष द्या मी काय म्हणतो ते. आता याला A म्हटलं, याला B म्हटलेलं आहे. चला पुन्हा आता प्लस प्लस आहे ना इथे, A2, हां सर, साइन A कॉस B म्हणजे φ2 प्लस कॉस A2, हां, कॉस A म्हणजे ओमेगा टी साइन φ2. कळतं, काय टेन्शन आहे. ओके, चला, तुम्हाला काय वाटतं बरं, इथं काय कॉमन काढायला पाहिजे असं वाटतं का. मला तर वाटतं बाबा. तुम्हाला वाटतं सर. चला बघा, साइन ओमेगा टी आहे इथे, पण कॉस ओमेगा टी बाकी नाही कॉमन. बाकी तर A1 हा A2 आहे, हा φ1 आहे φ2 आहे, हा φ1 आहे φ2 नाही काढता येणार. म्हणून मी काय केलं, x इज इक्वल टू, नीट लक्षात घ्या, मी काय लिहितो ते ब्रॅकेटमध्ये, A1 राहिलं काय, कॉस φ1 बरोबर आहे, इथे A2 कॉस φ2, ब्रॅकेटच्या बाहेर आपण साइन ओमेगा टी. का लिहिलं कळालं असेल, म्हणजे हे 2 स्टेप बरोबर खाली लिहा, असे एका खाली एक, मजा येईल सोडवण्यात, कॉम्प्लिकेट नाही होणार, सिम्पल आहे बघा. A1 साइन ओमेगा टी कॉस φ1, मी काय केलं, साइन ओमेगा टी इथं बाजूला ठेवलं, राहिलं काय, A1 कॉस φ1, A2 कॉस φ2 राहिलं. चला प्लस सर, प्लस. आता हिच्यावर या दोन्हीच्यावर काय राहिलं आपल्याकडे ब्रॅकेटमध्ये, A1 बघा साइन φ1, A2 साइन φ2, समजतं. ब्रॅकेटच्या बाहेर काय राहील बरं, कॉस ओमेगा टी. आत्ता ही इक्वेशन कंप्लीट झालं. मला वाटतं सगळ्यांना कळत असेल
अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही, है ना सर? करा बाबा, आम्हाला काय चाललंय. बरं, या ब्रॅकेटला काय म्हणणार आपण? चला नीट लक्षात घ्या, या ब्रॅकेटला काय म्हणणार आहे. याचं नाव देऊ आपण यांना काहीतरी. A1 cos phi1 ला प्लस हे ब्रॅकेट लिहिलं बघा cos phi2, फक्त हे ब्रॅकेट लिहिलं. याला काय म्हणायचं ठरवू आपण. नंतर दुसरं A1 sin phi1, A2 sin phi2. नीट लक्ष द्या आता. बघा A1 A2 त्याला रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड म्हणलं म्हणून आर नाव दिलं. द्या, काही पण देऊ शकता, पण आपल्या पुस्तकात आर नाव दिलं, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडला आर नाव दिलं. ठीक आहे. बरं, कोणती टर्म आहे सर? कॉस. बघा कॉस म्हणून लिहायचं. phi1 phi2 फेज चेंज झाला म्हणून त्याला डेल लिहायचं. या इक्वेशनला 1 म्हणा. नीट लक्षात आलं? कसं केलं कळालं का? A1 A2 म्हणून आर लिहिलं, कॉसची टर्म आहे म्हणून कॉस लिहिलं, आणि phi1 phi2 आहे म्हणून डेल लिहिलं. इथेही तसंच करू बघा. A1 A2 म्हणून आर लिहिलं, साईनची टर्म आहे म्हणून साईन लिहिलं, आणि डेल आहे म्हणून डेल लिहिलं. हे इक्वेशन 2 आहे. मला वाटतं की खूप डिटेल घेतोय. तुम्ही पण थोडंसं माझ्यासोबत जर केलात तर तुम्हाला काहीही अडचण येणार नाही, मी निश्चित सांगतोय तुम्हाला. आणि तरी तुम्हाला काही वाटत असेल तर कॉमेंटमध्ये तुम्ही कॉमेंट लिहा, जेणेकरून की आपण त्याच्यावर विचार करू आणि फिक्स असं काहीतरी काम करू. ठीक आहे. चला सर, आता मला सांगा, ही या वरच्या इक्वेशनला मी 1 इक्वेशन म्हणलं तर चालेल का? याला 2 म्हणू, याला 3 म्हणू, चालेल? या इक्वेशन 1 मध्ये पुटअप करतो. आता A1 cos phi1 प्लस A2 cos phi च्या जागी आपण R cos डेल टाकू शकतो. म्हणजे x इज इक्वल टू, नीट लक्षात घ्या, R cos डेल. ठीक आहे. ब्रॅकेटच्या बाहेर होतं साइन ओमेगा टी आहे ना, प्लस सर या ब्रॅकेटच्या जागी काय लिहिणार आपण? R साइन डेल, है ना, कॉस ओमेगा टी. बरं, मी जर आर कॉमन काढलं तर, आर कॉमन काढलं तर काय राहील सर? नीट लक्ष द्या बघा. याला थोडंसं प्रॉपर येतो, साइन ओमेगा टी कॉस डेल. चालेल? काही फरक पडेल बेटा? 2 गुणिला 3 6, 3 गुणिला 2 6च होतं, है ना. म्हणजे मी साइन म्हणजे अरेंज करतो, प्रॉपर वाटायला पाहिजे म्हणून. ठीक आहे. आर तर बाहेर आहे सर. इथं काय करू सर? कॉस ओमेगा टी आधी लिहितो आणि साइन डेल, कारण की फॉर्म्युला असा आहे कॉस ए साइन बी, है ना. नाही तर हां, साइन ए कॉस बी, कॉस ए साइन बी असा फॉर्म्युला आहे म्हणून केलं तसं. हे आर, हे बघा साइन ए कॉस बी, कॉस ए साइन बी. ए कोणाला म्हटलंय? कोणाला म्हटलं असेल? ए मी ओमेगा टी, आणि बी कोणाला म्हटलं? डेल. मला वाटते हे तुमच्याकडे डिस्प्लेसमेंट, त्याचं रिझल्टंट भेटलं. त्या पार्टिकलचं जे डिस्प्लेसमेंट करू लागला ना ते भेटलं. बरं, आपल्याला याच्यावरच नाही समाधान, आपल्याला समोर घ्यायचं. पण इक्वेशन 1 आणि 2 आपल्याला काढायचं काय? उद्देश काय आहे सर? रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काढायचा एक आणि एक फाय काढायचा, हे आपला उद्देश आहे. हा आपला क्वेश्चन्स आहे. हे तर डिस्प्लेसमेंट काढलं, पण आपल्याला काढायचं काय? लक्षात आलं तुम्हाला? रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. पण हे 2 इक्वेशन जर तुम्हाला सेकंड आणि थर्ड जर माहिती नसेल तर तुम्ही काहीही करू शकणार नाही. म्हणून मी इथे पुन्हा एकदा इक्वेशन्स लिहितोय. पुन्हा हे इक्वेशन पुन्हा एकदा पाहून घ्या तुम्ही. ते इक्वेशन लिहितो. काय इक्वेशन? A1 cos phi1, A2 cos phi2. तुम्ही एकदा दोनदा जर सोडवलं तर कळेल, R cos डेल. एकदा दोनदा सोडावं लागेल. या इक्वेशनला आपण 1 म्हणलंय. दुसरं इक्वेशन होतं सर A1 sin phi1, A2 sin phi2, R sin डेल. ठीक आहे. हे इक्वेशन्स आहे. काय टेन्शन आहे? बरं, आता करणार काय? नीट लक्षात घ्या. इक्वेशन 1 अँड 2 इथे आहे ॲडिंग अँड स्क्वेअरिंग. ॲडिंग म्हणजे ॲड करायचा आणि काय करायचं? त्यांचं स्क्वेअरिंग पण करायचं, दोन्ही करायचं. मग मी पहिलं इक्वेशन दुसरा म्हणजे सॉरी, हा दुसरा आहे, हा तिसरा आहे ना. ह्या दुसरा आहे आपण लिहिलेला, याला तिसरा. आधी तिसरं घेतलं आणि नंतर दुसरं घेतलं तर काही प्रॉब्लेम आहे का? काहीच प्रॉब्लेम नाही. एकच अर्थ आहे, हां, त्याला घाबरू नका. म्हणजे हे 2 आणि हे 3. तर आपण काय करू? तिसरं आधी घेऊ, नंतर दुसरं घेऊ. काही प्रॉब्लेम तर नाही ना? काही प्रॉब्लेम नाही आहे. मला वाटते की बघा, मग लिहा आर स्क्वेअर साइन स्क्वेअर डेल, बघा, प्लस ही साईड घ्यायला लागलो. हां, आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर डेल. कळालं? कळालं भाऊ? ह्या 2. आता ह्या 2 साईड घ्या.
पहिल्यांदा ही घेऊ आपण A1 साइन phi1 A2 साइन phi2 ब्रॅकेटचा स्क्वेअर है ना. बघा स्क्वेअरिंग आणि ॲडिंग करतोय प्लस आता हे घ्या A1 cos phi1 A2 cos phi2 चा स्क्वेअर घ्यायचं. चला समोर जायचंय. आता हे किती लोकांना कळेल इथे बरं. आर स्क्वेअर साइन स्क्वेअर डेल प्लस कॉस स्क्वेअर डेल हा 1 असतो माहीत असेल ना. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1 आयडेंटिटी त्याची व्हॅल्यू 1 असते. माहिती नसेल तर मी सांगतोय म्हणून नोट डाऊन करा. आपल्या तुमच्याकडे एखादी बुक असेल टेक्स्ट बुक नोटबुक जे काय असेल ते. आता हे काय झालं बरं ए प्लस बीचा स्क्वेअर किती साधं आहे बरं. ए प्लस बीचा स्क्वेअर कसं लिहिणार याला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे साधा ए बी 2ab किती साधा फॉर्म्युला आहे. चला करू आता. चला A1 स्क्वेअर बघा पहिला टर्मचा स्क्वेअर साइन स्क्वेअर phi1 इथे A2 आहे A2 स्क्वेअर साइन स्क्वेअर phi2 राईट आहे. काय टेन्शन आहे. वाटलंच इथं जास्त लेंथी व्हायला पण चला काय हरकत नाही. 2A1 प्लस है ना A1 A2 है ना साइन phi1 साइन phi2 कळालं का. बघा ए पहिला टर्मचा स्क्वेअर प्लस दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर प्लस 2 पहिली टर्म मल्टिप्लाय दुसरी टर्म घेतली. चला राहिला आता यांचं सर यांचं तसंच करा. A1 स्क्वेअर कॉस स्क्वेअर phi1 कळालं. A2 स्क्वेअर ठीक आहे कॉस स्क्वेअर phi2 हे 2 A1 A2 कॉस phi1 कॉस phi2 काय टेन्शन तर नाही. काय कॉमन तुम्हाला कळालं असेल आता की सर याची व्हॅल्यू 1 आहे म्हणून डायरेक्ट आर स्क्वेअर लिहू शकतो. कळालं. इथे कॉमन A1 स्क्वेअर कॉमन काढा. इथं A2 स्क्वेअर कॉमन काढा आणि इथं 2A1 A2 कॉमन काढा. चालेल. नीट लक्ष द्या. बघा इथे A1 स्क्वेअर कॉमन काढलं मग हा साइन स्क्वेअर बघा राहिलं काय मग इथे सर साइन स्क्वेअर phi1 आणि कॉस स्क्वेअर phi1 राहील ब्रॅकेटमध्ये. काही टेन्शन नसावं अशी अपेक्षा आहे. बघा A1 स्क्वेअर कॉमन काढलं राहिलं काय साइन स्क्वेअर phi1 प्लस कॉस स्क्वेअर phi1 सोबतच ॲड होईल. phi2 सोबतच ॲड होईल. दुसरा ॲड करता येत नसतं. ठीक आहे. मग इथे पण A2 स्क्वेअर कॉमन काढलं राहिलं काय साइन स्क्वेअर phi2 कॉस स्क्वेअर phi2 बराबर आहे. आता इथे बघा 2A1 A2 इथे काय राहिलं बघा नीट लक्षात घ्या साइन phi1 साइन phi2 ठीक आहे. राहिलं का आता कॉस phi1 कॉस phi2 समजतं. आता काही लक्षात येत असेल कदाचित मला वाटते साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1 असतं. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस थिटा 1 असतं हे माहीत पाहिजे. म्हणून इथं आर स्क्वेअर नीट लक्ष द्या A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर डायरेक्ट आणि याचा एक फॉर्म्युला आहे ते पण लिहून घ्यायचं आहे तुम्हाला नोट डाऊन. A1 A2 कॉस A मायनस बी phi1 मायनस phi2 ए कोणाला म्हटलं phi1ला phi2ला बी म्हटलं. म्हणजे हा फॉर्म्युला आहे कॉस A मायनस बी. तर कॉस A मायनस बीचा फॉर्म्युला असतो है ना साइन A साइन बी प्लस कॉस A कॉस बी. कशाचा फॉर्म्युला लिहून दिला सर तुम्ही कॉस A मायनस बीचा फॉर्म्युला आहे. काय बरं आहे साइन A साइन बी प्लस इथं जरी मायनस असेल तरी प्लस फॉर्म्युल्यात आहे. हां मग कॉस A कॉस बी हा एक फॉर्म्युला आहे तो लिहून दिला मी. समजतं. काय टेन्शन नसावं. हा जर स्क्वेअर गेला तर हे रूटमध्ये येईल म्हणून रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आपण लिहू शकतो. हे ॲम्प्लिट्यूड पाठ करावं लागतं. याच्यावर न्यूमेरिकल MCQs येत राहतात नेहमी तर पाठच असलं पाहिजे. ठीक आहे. चला A1 स्क्वेअर A2 स्क्वेअर 2A1 A2 कॉस phi1 मायनस phi2 ठीक आहे. हा तुमच्याकडे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आहे. रूट ऑफ A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 कॉस phi1 मायनस phi2 हा रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड तुमच्याकडे भेटला.
म्हणजे आत्तापर्यंत फक्त आर पर्यंत आलो, म्हणजे तुमचा पार्टिकल किती वर चालला का खाली, तर किती सेंटीमीटर जाईल. 2 पार्टिकल त्याच्यावरून आदळले, जसं की मी तुम्हाला याच्या आधी पण बोललो. आता हे पार्टिकल एक लिनियर SHM होत आहे, असं येऊन आदळला, दुसरा एक आला आदळला, तर हा पार्टिकल वर जाईल किंवा खाली येईल किंवा एखादं डायरेक्शन असेल, माहीत नाही, कन्सिडर करू. तर तो किती सेंटीमीटरनं खाली जाईल, तो रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आहे आर इज इक्वल टू रूट ऑफ a1² प्लस a2² प्लस 2a1 a2 कॉस φ1 मायनस φ2. आता आपल्याला अरे भगवान रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काढायचा होता, फेज काढायचा होता. फेजसाठी इथं लिहिलं तर चालेल मित्रांनो, इथं लिहिलं तर चालेल का, इथे करतो. आता जागा नसल्या कारणाने मला इलाज नाही. आता काय करायचं बघा, पहिलेच इक्वेशन्स हे जे काही आहे आपल्याकडे, पहिलेच इक्वेशन यूज करू आपण. काय इक्वेशन्स आलं होतं आपल्याकडे, हे जे इक्वेशन दिसतं हे 2 इक्वेशन्स लिहायचे आणि डिव्हिजन करायचं आहे. ठीक आहे, तर मला वाटतं की a1 कॉस φ1 a2 कॉस φ2 हे जे इक्वेशन्स आहे याला लिहितात आर कॉस डेल. हे एक इक्वेशन होतं 2 नंबरचं आपल्याकडे, आणि हे एक इक्वेशन होतं a1 साइन φ1 a2 साइन φ2 आर साइन डेल, असे 2 इक्वेशन्स लिहिले. हे तिसरं इक्वेशन होतं. मग मी आता 3/2 करतोय. ठीक आहे, चला करा बरं. a1 नाही, इकडनं करू म्हणजे सोपं जाईल थोडंसं. हे डिवायडेड बाय हे आहे, म्हणजे सॉरी आर साइन डेल हा आर कॉस डेल आहे. आर साइन डेल जे आहे हे आहे a1 साइन φ1 a2 साइन φ2 डिवायडेड बाय a1 कॉस φ1 a2 कॉस φ2. समजतं. आता आर आर कॅन्सल, साइन बाय कॉस काय असतं बेटा, टॅन डेल म्हणता येईल त्याला. बरोबर आहे. मग याला काहीच हलवायचं नाही, जशाला तसं लिहायचं. a1 साइन φ1 a2 साइन φ2 डिवायडेड बाय a1 कॉस φ1 a2 कॉस φ2. किंवा याला आपल्याला जर डेल काढायचं, फक्त डेल म्हणजे काय, डायरेक्शन. म्हणजे मी म्हटलं नाही का तुम्हाला, माझा हा पार्टिकल आहे लिनियर SHM मध्ये, एक पार्टिकल आला आदळला, दुसरा एक आला आदळला, तर हा त्याचं डायरेक्शन असं पण जाऊ शकते, असं पण येऊ शकते, काय माहिती, असं येऊ शकते, असं पण येऊ शकते, डायरेक्शन चेंज होऊ शकते, म्हणजे डेल काढतोय. ठीक आहे ना, त्याचा फेस काढतोय. हा जशाला तसं याला हातच नेण्याचा आहे. a1 बघा हे जे दिसतं तुम्हाला साइन φ1 a2 साइन φ2 डिवायडेड बाय a1 कॉस φ1 a2 कॉस φ2. समजतं का, हे तुमच्याकडे डेल आलं आहे. काही टेन्शन नसावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि भाऊ समोर जातोय. ठीक आहे, नीट नेटकं बघा, खूप डिटेल घेण्याचा प्रयत्न माझा चालू आहे आणि तुम्ही पण डिटेल शिकत असाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. समोर जायचं आहे. चला, एक यांचे फेज दिलेले आहेत. पहिला फेज घेतला 0, तर आपल्याला स्पेशल केसमध्ये इथलं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आपल्याला काढायचं आहे की किती असेल, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड किती असेल. स्पेशल केसमध्ये φ1 मायनस φ2 0 घेतलं, म्हणजे कॉस आपल्याकडे ही व्हॅल्यू आहे φ1 मायनस φ2, म्हणजेच कॉस 0 आहे त्याची व्हॅल्यू. कॉस 0 1 असतं. रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचं इक्वेशन आमच्याकडे हे आहे सर, a1² a2² 2a1 a2 कॉस, हे जनरल फॉर्म्युला आहे, हा जनरल फॉर्म्युला राईट आहे. तर आर तुमच्याकडे इक्वेशन भेटेल सर a1² a2² 2a1 a2 कॉस, याची व्हॅल्यू आपल्याकडे 1 आहे, है ना. 1 ने मल्टिप्लाय केलं तर काहीच फरक पडणार नाही. मला असं वाटायला लागलं की हे जे ब्रॅकेट आहे हे हा फॉर्म्युला आहे. बघा a1 प्लस a2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. बघा कसं काय, पहिला पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग
अधिक 2 गुणिला पहिलं पद गुणिले दुसरे पद. 1 ने मल्टिप्लाय केलं तर काय फरक पडायला, काही पडणार आहे का? पण हे रूटच्या बाहेर येतात, येऊ शकतात स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट बाहेर, A1 प्लस A2. पण जर कदाचित, हे तर तुम्हाला रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड भेटला, पण जर कदाचित तुम्ही दोन्ही ॲम्प्लिट्यूड सेम घेतले, म्हणजे माझं मत असं आहे की हा जो काही पार्टिकल आहे, हा येणारा जो काही ॲम्प्लिट्यूड आहे, हा A1 आणि हा A2, हा जो आहे ते सेम जर असतील तर, सेम असतं तर काय झालं असतं, सेम म्हणजे इक्वल, A1 प्लस A है ना, A1 इज इक्वल टू A2, A जर घेतला तर काय येईल बरं, R इज इक्वल टू 2A. म्हणजे जर इथं फेस 0 घेतला, याचा अर्थ काय, याचा अर्थ हा नाही आहे, हे तर मी तुम्हाला जनरल दिलं तर करून. आता बघा याचा अर्थ समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय मी, नीट आहे का भाऊ. म्हणजे एक पार्टिकल आहे, एक फेस ऑफ फेसच्या मला टक्कर मारली, दुसरा आला त्यांचा फेस सेम आहे म्हणजे अशी मारली, म्हणजे हे दोघांचा फेस 0 आहे, हे 5-1 डिफरन्स, म्हणजे हा 19 आला, हा 90 किंवा 180 आला समजा, तो 0 होईल. तर हा पार्टिकल काय करेल माहिती आहे का, याचा ॲम्प्लिट्यूड 5 सेंटीमीटर आहे या x1चा आणि याचा ॲम्प्लिट्यूड 5 सेंटीमीटर आहे, तर हा पार्टिकल खाली येईल, त्याचं म्हणणं असं, किती नाही 5 आणि 5 10 सेंटीमीटर, डबल होईल ॲम्प्लिट्यूड आणि तो खाली 10 सेंटीमीटर येईल, असा त्याचा अर्थ आहे. समजलं का? जर दोघांनी बिन वरूनच त्या पार्टिकलला धरून दाबलं, दोघांचे ॲम्प्लिट्यूड जर सेम असतील तर तो डबल ॲम्प्लिट्यूड होईल, हा त्याचा अर्थ आहे. हा त्याचा काय आपल्याकडे अर्थ आहे आणि तो अर्थ समजला असेल अशी अपेक्षा करतोय आणि समोर जातोय. चला आता 90 घ्यायचा आहे, म्हणजे कॉस 5-1 मायनस 5-2 म्हणजेच कॉस 90 हा 0 असतो, तोच रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आहे. आता मला लिहावं लागतं, तुम्हाला लिहायची गरज नाही एवढं. हां, A1 स्क्वेअर A2 स्क्वेअर 2A1 A2. आता डायरेक्ट जर तुम्ही 0 टाकले तर चालेल का? कारण की कॉस 5-1 मायनस 5-2, कॉस 0 म्हणजे हे पूर्ण 0 झालं, राहिलं काय, राहिलं फक्त A1 स्क्वेअर आणि इथे A2 स्क्वेअर. हा रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड भेटला. पण जर आपल्याकडे ॲम्प्लिट्यूड सेम असेल, A1 A2 इज इक्वल टू A जर असतं, तर मला असं करायचं काम पडलं असतं, A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर, म्हणजे R इज इक्वल टू, हा झाला असता 2A स्क्वेअर, म्हणजे R इज इक्वल टू √2, हा A बाहेर आला असता, स्क्वेअर आहे ना, स्क्वेअर रूटच्या बाहेर आला असता. एवढं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड भेटला असतं जर 90चा फरक जर असता तर. म्हणजे या पार्टिकलवर हा पार्टिकल आला असा हे आणि एक असा आला तर थोडासा छोटा, हे 180 आहे समजा पाय आणि हा π/2 आला आणि याला जर मारलं तर त्याचा ॲम्प्लिट्यूड रिझल्टंट √2A भेटला असतं. 180 असेल तर सर आउट ऑफ फेस म्हणतात त्याला, म्हणजे हा 5-1 मायनस 5-2 म्हणजेच कॉस 180 असतं, तर याची व्हॅल्यू मला वाटते -1 असतं है ना, -1. चला मग रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडसाठी आपल्याकडे काय आहे, तर हा A1 स्क्वेअर, हा A2 स्क्वेअर 2A1 A2 कॉस 180, मी डायरेक्ट व्हॅल्यू चालेल का रे, -1 व्हॅल्यू आहे. R इज इक्वल टू, हे बघा A1 स्क्वेअर A2 स्क्वेअर मायनस 2A1 A2. का बरं, कॉस 180ची व्हॅल्यू मायनस आहे, मायनस गुणिला 2 प्लस 2 आहे तर मायनस येईल. आणि हा फॉर्म्युला कोणाचा आहे, तर हा फॉर्म्युला असा आहे A1 मायनस A2 ब्रॅकेटचा स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे, बरोबर आहे ना, A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर मायनस 2AB, हा त्याचा फॉर्म्युला. हे रूटच्या बाहेर येईल सर, A1 मायनस A2. जर ॲम्प्लिट्यूड सेम असता तर काय झालं असतं सर, A मधून 1 जर गेला तर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड 0 भेटतं. रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काय भेटतं, 0 भेटतं. हे लक्षात असलं पाहिजे. कळालं? काही डाऊट आहे? ओके, 0 म्हणजे काय सर, म्हणजे काय ना भाऊ, मी आज असं म्हणतोय एक पार्टिकल आला असा आदळला याच्यावर आणि एक पार्टिकल आला असा आदळला, याचा ॲम्प्लिट्यूड बिन 5 सेंटीमीटर आहे पहिला A1 आणि A2चा पण 5 सेंटीमीटर आहे. तर हा पार्टिकल नाही वरी जाणार ना खाली येणार, आपल्या जागेवर स्थिर राहणार, स्टेबल राहणार, हा त्याची केस आहे. मला वाटतं की खूप काही डिटेल घेण्याचा प्रयत्न करतोय बाबा. कॉमेंट द्या, करू द्या तुमचा, बघू द्या काय अभ्यास येतोय. चला बघा आता 20 नंबरचा एक्सरसाइज टेक्स्टबुक काढायचं, तुमच्या
ऑक्सिलेशनची एक्सरसाइज काढायचा 20 नंबरचा क्वेश्चन्स आहे. चला काय म्हणतं, 2 पॅरलल SHM रिप्रेझेंटेड. x1 दिलेला आहे, याला गिव्हन डेटा म्हणायचा, असं लिहायचं गिव्हन डेटा. हा खूप मोठा क्वेश्चन्स आहे, एवढा मोठा क्वेश्चन्स एक्झाममध्ये थोडंसं कमी पॉसिबिलिटी असेल, टफ पेपर आला तर येऊ शकते, कारण की एवढं मोठं काढायचं. हां थोडं काढायला देतात, पण हिच्यातले काढलं बघा, हिच्यात डिटरमाइन ॲम्प्लिट्यूड काढलं, इपोच ऑफ रिझल्ट आणि SHM 2 गोष्टी काढल्या. बरं काय हरकत नाही. चला x1ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 5 साइन है ना 4πt प्लस π/3. ओके. आणि x2ची जी व्हॅल्यू आहे ती हे 3 साइन 4πt प्लस π/4 सेंटीमीटर. दोन्हीही सेंटीमीटरमध्ये लक्षात राहू. पहिला उद्देश आहे आपल्याकडे की रिझल्टंट डिटरमाइन द ॲम्प्लिट्यूड, म्हणजे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काढायचा, आर काढायचा आहे. आणि नंबर 2 जे आहे तो डेल काढायचा. असे 2 आहे इपोच म्हणजे. मग रिझल्टंट काढण्यासाठी तुम्हाला आधी गिव्हन लिहावं लागेल, मग नंतर फॉर्म्युला यूज करू. बघा एक जनरल इक्वेशन जर पाहिलं तर ए साइन ओमेगा टी प्लस फाय असा फॉर्म्युला आहे. मग याला A1 म्हणा, ते 5 सेंटीमीटर सर. याला A2 म्हणा. बघा A2 साइन ओमेगा टी प्लस फाय 2, तर A2 आहे आपल्याकडे 3 सेंटीमीटर. राहिलं काय सर आता φ1 व्हॅल्यू जी आहे आपल्याकडे आहे π/3. आणि याला φ2 म्हणा सर, ती आहे π/4. समजतं ना हे इक्वेशन. बघा A1 साइन ओमेगा टी प्लस φ1 आहे आणि हा A2 साइन ओमेगा टी प्लस φ2 आहे. ते कळायला पाहिजे. चला सर मी टाकू का रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचं इक्वेशन्स आणि करून घेऊ. चला आर फॉर्म्युला लिहायचा मस्तपैकी. कसा A1 स्क्वेअर A2 स्क्वेअर 2A1 A2 कॉस φ1 φ2. चला आर. बघा A1 5, 5चा स्क्वेअर 25, A2 3चा स्क्वेअर 9, 2 हे 5 गुणिला A2 किती आपल्याकडे 3. ठीक आहे ना. हा कॉस φ1 आहे आपल्याकडे π/3 आणि हा π/4. हे आपल्याला दिलेलं आहे. बरं ज्यांना थोडंसं कॅल्क्युलेशन येत नसतील त्यांच्यासाठी बघा हा जो फाय ना हा आहे. मी म्हटलं यार क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण है ना. मग 4π मायनस 3π 3 4 जा 12. तर हे 4मधून 3 गेले तर π/12 येतं. तर हा मी इथे लिहिणार आहे कॉस π/12. तर त्यावेळेस कोणाच्या मनात प्रश्न नसावा ही अपेक्षा आहे. अच्छा सर बरं काय हरकत नाही, आमची काहीच हरकत नाही सर. चला आर नीट लक्ष द्या. इथे बघा या दोघांची ॲडिशन होईल. 25 गुणिला 25 अधिक 9 34 होतात आपल्याकडे. आमच्याकडे बी नव्हता सर. बरं चांगली गोष्ट आहे. हे झाले 30 येतं ना भावा. बघा 3 5 15, 15 गुणिला 2 30 आणि इथे कॉस π/12. आता पायची व्हॅल्यू जर डिग्रीमध्ये जर ठेवली तर 180 असते माहिती आहे /12. करा बरं काय येते ते. 12 1 12 12 5 60 म्हणजे 15 डिग्री येणार आहे. मग तुम्हाला काय करायचं, काय करसाल याला R = √34 हे 30 गुणिला π/12 म्हणजे 15 आलं 15 डिग्री. नॅचरल साईन, नॅचरल कोसाईन, नॅचरल टॅन याच्यातच बघायचं. लॉगॅरिथम चुकून बघायचं नाही. तर तुम्ही काय करसाल नॅचरल आता कॉस आहे ना हा म्हणजे कोसाईन बघायचं. 15 बघा पहिल्यांदा डिग्री दिलं, पहिल्यांदा 0 1 2 3 4 15. 15मध्ये बघा मी लिहिलेलं इथं 0 पॉईंट आहे म्हणजे 0.9659. तर त्याच्यात आपल्याला असं पण लिहिता येतं, राऊंड अप करता येतं. तर 0.966 लिहा सर. नाही आम्हाला लिहायचं आहे 9659 लिहिता येईल का? हो लिहिता येतं. त्याला राऊंड अप करणं म्हणतात. लिहा वाटलं तर लिहा, माझी काहीही तुम्हाला सक्ती नाही. 34. आता यांचं कॅल्क्युलेशन्स करायचं आहे बघा 0.966 आणि हा 30. तर तुम्हाला माहिती असेल याला जर आपण असं केलं तर चालतंय का 9.66 × 3. हा 0 गेला कुठं कळालं तुम्हाला, हा 0 कुठं गेला कळालं, पॉईंट सेफ्टी केलं. 3 × 18 हा चालेल, 3 × 18 1 19 हा चालेल 27 आणि 28 म्हणजे इथे येईल 28
98 आहे का? हां. तर आर इज इक्वल टू, चला यांची ॲडिशन्स करू आपण आता. 34, तर हे 9 8 फिक्स राहणार आहेत. 12 6 62.98 का? 62.98. आता याचाही रूट बघता येतं. काय बघता येतं आपल्याला? रूट बघता येतं. आणि हे रूट बघण्यासाठी स्क्वेअर रूट असं एक पेज असेल लॉक टेबलमध्ये. कोणतंही लॉक टेबल असो, सगळ्या लॉक टेबल बोर्डामध्ये सुद्धा लॉक टेबल प्रोव्हाइड केला जातो. आता 62चा 9 मध्ये बघायचा. माझ्याकडे बघा स्क्वेअर रूट 10 to 100 एक आहे आणि त्याच्या आधी होतं 1 to 10. तर तुम्ही कुठं बघसाल बरं आता? 10 to 100. 62चं आपल्याला 9 मध्ये बघायचं. 62 कुठे दिसते बघा? 62चं 9 माझ्याकडे येतं 7.931 आणि मेन डिफरन्स 8मध्ये 6 आहे, 5 आहे, 36 होईल. 7.9 बघा रिझल्टंट म्हटला 7.936. हे कशात होतं? सेंटीमीटर. तर सेंटीमीटर लिहा. हे भेटलं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. ठीक आहे, हे आत्ता भेटलंय. म्हणजे आत्तापर्यंत फक्त ॲम्प्लिट्यूड काढला. आपल्याला आता इपोच म्हणजे रिझल्टंट काढायचं राहिलं. तिच्यासाठी फॉर्म्युला आपल्याकडे डेल इज इक्वल टू टॅन इनवर्स हा फॉर्म्युला आहे. आत्ताच शिकलो आपण, है ना? काय चाललं येणार? A1 साइन φ1 A2 साइन φ2 बराबर आहे डिवायडेड बाय A1 कॉस φ1 A2 कॉस φ2. बराबर आहे, कळतं? आता काय करसाल बरं? व्हॅल्यू टाकून देसाल. आता त्या व्हॅल्यू आपल्याला दिसत नाही राहिल्या. इथे मागे जावं लागतं का काय? मला वाटते A1ची जावं लागेल. बघा A1 5 आहे, A2 3 आहे, 5 आहे साइन π/3 बराबर आहे ना? नाही, एक मिनिट. A1 5 आहे ना? 5 ठीक आहे, साइन π/3 बराबर आहे, प्लस A2 3 आहे आणि साइन हा π/4 आहे. बराबर आहे. एकदा चेक करून घेऊ आपण. ठीक आहे, एकदा चेक करून घेणं गरजेचं आहे, चुकलं नाही पाहिजे. बघा A1 5 A2 बराबर π/3 π/4. काय हरकत नाही. जाऊ समोर. आता A1 आता तर आपल्याला 5 माहीतच झालं. कॉस φ1 जे आहे π/3, हा A2 3 आहे कॉस π/4. ठीक आहे, तर डेल इज इक्वल टू टॅन इनवर्स. नीट लक्ष द्या काय काय शिकवतो त्यांना. तर बस 5 हां साइन π/3 म्हणजे 60. साइन 60 कुठं बघायचं? नॅचरल साईनमध्ये बघायचं. नॅचरल साईनमध्ये जा, नॅचरल साईनमध्ये जा. नॅचरल साईनमध्ये π/3 म्हणजे 60. पायची व्हॅल्यू 180 आहे. 180/3 60 कॉस साइन 60 आहे 0.866 आहे. बघा मल्टिप्लाय 0.8660 प्लस 3 साइन 45. साइन 45 जे हे आहे 0.7071 आहे डिवायडेड बाय. ठीक आहे, हे 5 आहेत. आता कॉस 60 तुम्ही असं पण लिहिलं असतं तरी चाललं असतं √3/2, पण ते कॉम्प्लिकेटेड वाटलं होतं मला म्हणून मी व्हॅल्यू पाहून लिहितोय. कॉस 60 आता नॅचरल साईन झालं, नॅचरल कॉस साईन काढावं लागेल. 60 कॉस 60ची व्हॅल्यू आहे माझ्याकडे पॉईंट बघा इथे, इथे अशी आहे 0.5 म्हणजे हाफ लिहिलं तरी चालेल इथं. अशा वेळेस हे 3 आहेत. आता कॉस 45ची व्हॅल्यू सेम असतं है ना, कारण की 1/√2 असते, सगळ्यांना माहिती आहे. चला, तर डेल इज इक्वल टू, तुम्हाला जर लॉक टेबल येत नसेल तर यूट्यूबला जाऊन काय करा माहिती आहे का? टाईप करा फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक लॉग टेबल प्लेलिस्ट असं टाका, तुम्हाला भेटून जाईल. चला मल्टिप्लिकेशन करू बरं. 5 0 जा 0, 5 × 30, 3 आले हातचे, 5 × 30, 33 हातचे आले 3, 5 8 40 आणि 43. काय डाऊट आहे? प्लस हे बघा 3 1 3, 3 7 21, 2 आले हातचे, 3 7 21, 3 7 21. इथे येईल पॉईंट. बराबर आहे. इथे म्हणजे 2.5 कळतं ना, इथे तेच येईल. राईट आहे. 1 2 1 3. चला यांची ॲडिशन्स करा. चला बरं 8 पॉवर भाऊ आता बस झालं. टॅन इनवर्स हां सर 6 हा ना 4 5
ठीक आहे. इथे पण ॲडिशन्सच आहे. 2 2 4 1 5 213. ठीक आहे. आता यांचं डिव्हिजन तुम्ही करू शकत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे, नाही तर मला खूप वेळ लागेल. म्हणून मी डायरेक्ट तुम्हाला 1.396 भेटतं. 1.396. सर नाही आम्हाला सांगाच तुम्ही, तरी पण सांगायचंच झालं तर लॉग टेबल करावं लागेल. लेक्चर मोठं होते म्हणून करत होतो. 6.4 है ना, 513 4 डिजिट घ्यायचे बरं. ठीक आहे, पर घेतले मी. लॉग ऑफ सर लय जास्त हे व्हायला लागलं, पलीकडे अलीकडे लावावं लागलं सर. ठीक आहे, चला काय हरकत नाही. बघा, लॉग ऑफ 6.4 513 आणि लॉग ऑफ 4.5 ठीक आहे 213. हा 0 पॉईंट आणि हा 0 पॉईंट. ठीक आहे, त्याला 64चा 5 मध्ये बघायचं आपल्याला. लॉग 64चा 5 मध्ये, 64चा 5 मध्ये है ना. 80 96 आणि 1 मध्ये मेन डिफरन्स एकच आहे, 97 80 97. ठीक आहे, ओके. आता 45चा 2 मध्ये बघा. 45चा 2 मध्ये माझ्याकडे आलेले 65 51 आणि 1 मध्ये मेन डिफरन्स एकच आहे 52, म्हणजे 65 52 येईल. 65 52. इथं डिव्हिजन असेल तर सबट्रॅक्शन करतात, माहीतच असेल तुम्हाला. हे 5 हे 4, 10तून 5, 7मधून 6 गेले, 1 राहिला. आता याचा अँटीलॉग बघा, बघा तुम्हाला तेवढा भेटते का. बघा अँटीलॉग, समोरचं पेज काढायचं आहे. 15चा 4 मध्ये बघा. 0.15चा 4 मध्ये 14 26 भेटून राहिला. ठीक आहे, ओके. म्हणजे 1.396 म्हणजे 14. 1.4 लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही, लिहू शकता. ठीक आहे. आता याचा टँजंट बघायचा. कसा बघायचा बरं? नॅचरल टॅन बघायचा. कसा बघायचा? नॅचरल टॅन. थोडासा डिफरन्स येतो इथं, काय हरकत नाही, कारण की मी आता कॅल्क्युलेशन थोडेसे गडबडीत केलेले आहेत. परफेक्ट पण करू शकता तुम्ही. आता नॅचरल टॅनमध्ये काय करायचं? नंबर बघायचा. बघा सगळे तुम्हाला दिसतील. 1.45च्या नंतर बघा 1.00 1.0. आता मला 1.3 बघायचा. मला 1.3 दिसायला लागलं 53, पण मला 1.396 पाहिजे. 1.396 1.3 मला वाटते 54 डिग्री दिसते मला. 54 पहा बरं तुमच्या याच्यात दिसते का ते. 54 डिग्री 23च्या जवळपास दिसते. म्हणजे डेल इज इक्वल टू 54 है ना, 23 मिनिट. मिनिट म्हणजे डॅश लिहायचा असतो. हा असा प्रश्न होता. लेंथी आहे थोडासा, जास्त कॉम्प्लिकेटेड नाही. फक्त एकच आहे, कॅल्क्युलेशन थोडेसे परफेक्ट यायला पाहिजे. जर तुम्हाला हा व्हिडिओ कळत असेल तर नक्की आपल्या मित्रांपर्यंत शेअर करण्याचं काम करायचं आहे. भेटूया अशा सेशनमध्ये. तुम्हाला काय लागतं कॉमेंटमध्ये लिहा. त्या पद्धतीने आम्ही काम करत या चॅनलवर. आणि आपला माणूस, मराठी लोकांसाठी काम चालू आहे, तर तेवढं शेअर करायचं आहे. भेटूया अशा सेशनमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.